23 नोव्हेंबरला राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला। या निकालांमध्ये अभूतपूर्व यश महायुतीच्या पदरात पडलं आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं सत्ता स्थापनेचं स्वप्न धुळीला मिळालं। मात्र त्यानंतर पराभव मान्य न करता या निकालात काहीतरी गौडबंगाल आहे अशी शंका उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाचं सगळं खापर ईव्हीएम वर फोडलं। आता महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष ईव्हीएम विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ईव्हीएम विरोधात सूर। मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल। मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही म्हणतायत ईव्हीएम मध्ये घोळ। प्रत्येक मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितले आणि 5% प्रत्येक पराभूत मतदारसंघामध्ये 5% व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे अर्ज आज आम्ही सगळे दाखल करणार आहोत। मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर आणि राष्ट्रवादीचं कार्यालय असलेल्या YB चव्हाण सेंटरवर महाविकास आघाडीतल्या पराभूतांचं विचारमंथन झालं। यावेळी दोन्ही पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम वरून सवाल उपस्थित केले। जर समजा एखाद्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांना, उमेदवाराला किंवा जनतेला या ईव्हीएम बद्दल शंका आहे किंवा त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल साशंकता आहे तरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांचा अट्टहासच काय की नाही आम्हाला ईव्हीएम वरच घ्यायचं आहे। अरे तुम्ही निवडणुका घ्यायला आले, इतक्या हजारो करोडो आपल्या हजारो आमचे मतदान आहेत आणि त्या मतदानामुळे तुमचा अट्टहास नाही। मी 212 पर्वत विधानसभा मतदारसंघातून लढले। नागरिकांमध्ये यावेळेस प्रचंड असंतोष होता आणि आत्ताच्या ज्या आमदार निवडून आलेल्या आहेत या निवडून येण्याची कुठेही शाश्वती नव्हती। नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता आणि असं असताना सुद्धा आमच्या सगळ्यासमोर एवढा मोठा प्रश्न आहे की या निवडून कशा आल्या, कारण नागरिकांचे आम्हाला स्वतःहून फोन येत आहेत। आज हा आमदार निवडून आल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आनंदोत्सव आमच्या मतदारसंघामध्ये साजरा होत नाहीये। 75 उमेदवार जे आज पराभूत झालेले आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला उद्धव साहेबांनी बोलवलं होतं। या प्रत्येक उमेदवाराकडनं झालेला त्यांच्या मतदारसंघातला घोळ उद्धव साहेबांनी जाणून घेतलेला आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं एवढंच आहे की ईव्हीएमचा जो घोटाळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मतदान वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मतदानामध्ये तफावत दिसते त्याच्याबद्दल प्रत्येक मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितले आणि 5% प्रत्येक पराभूत मतदारसंघामध्ये 5% व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे अर्ज आज आम्ही सगळे दाखल करणार आहोत। बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मशीनमध्ये तफावत झाली आहे। शेवटी हे यंत्र आहे। मी अनेक IT टेक्निशियनशी बोललो, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का जी कमांड आपण मशीनला देतो त्याच पद्धतीने मतं पडतात। अगदी 40-60चा रेशो हा ईव्हीएममध्ये मॅनेज केलं होतं आणि त्याचा फटका आम्हाला भेटला आहे। खऱ्या अर्थाने आमचा प्रयत्न एवढाच आहे का तुम्ही जरी तफावत करून ही निवडणूक जिंकली असेल, आम्ही आमचा लोकांचा कौल देखील मान्य करतो, परंतु पुढची निवडणूक तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही बॅलेट पेपरवर घ्या आणि दूध का दूध पाणी का पाणी येत्या 3 महिन्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडीच्या सगळ्या पराभूत उमेदवारांचा रोष पाहता विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात आता एक मोठं आंदोलन छेडलं जाणार असल्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभवाला ईव्हीएम जबाबदार धरत ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आक्रमक झालेत। आता दोन्ही पक्षांच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली। या बैठकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम विरोधात सूर आवळलेला आहे। त्यावर शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आता मागे हटायचा नाही असा संदेश दिलाय, तर उद्धव ठाकरेंनी या संदर्भात आपल्या उमेदवारांना काही सूचना दिल्या आहेत। बैठकीनंतर उमेदवारांनी केलेल्या तक्रारीवरून या संदर्भात वकिलांची एक फळी तयार करण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतलाय। तर आमदारकीचं इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटाळा होत असेल
तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते. त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की 4 दिवस आम्हाला द्या, आम्हाला पुरा मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या, चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हाला आश्वस्तित करू द्या, आमच्या कार्यकर्त्याला आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया की EVM मध्ये काही नाही. त्यासाठी इलेक्शन कमिशनने पुढाकार घेण्याची जरूरत आहे. तर मातोश्रीवरच्या बैठकीत प्रत्येक उमेदवाराला EVM पडताळणी संदर्भातलं पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर, मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या. याचा निश्चित कारण वेग बोलण्यात काही अर्थ नाही. त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे एव्हिडन्स बनवून येणाऱ्या काळात मला फक्त न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील. आता महाविकास आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेली ही आकडेवारी पहा. महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचे आकडे यात दाखवण्यात आले. हे आकडे जवळपास सारखेच आहेत असा आरोप करत EVMच्या विळख्यात लोकशाही अडली असं या ट्विटमध्ये म्हटलंय. राज्यातले महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनीही EVM विरोधात भारत जोडो सारखी यात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. ये लोग जो अपना वोट दे रहे हैं वो वोट फजूल जा रहा है. नहीं, वो EVM छोड़ दो, हमको EVM PVM कुछ नहीं, हमको होना बैलेट पेपर पे वोट बस. और राहुल गांधी जी के नेतृत्व में जैसा भारत जोड़ो यात्रा निकाले वैसा ही ये पेपर, बैलेट पेपर हमको चाहिए. दरम्यान EVMला विरोध करणारी आणि मतपत्रिकेद्वारे निवडणूक घ्या या मागणीसाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती, पण ही याचिका कोर्टानं फेटाळली आहे. तुमचा विजय झाला की EVM चांगलं, निवडणूक हरलात की तुम्हाला EVM मध्ये छेडछाड दिसते असं म्हणत कोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारलंय. एकीकडे महायुती मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात व्यस्त आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते EVM विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एकूणच महाराष्ट्रात निवडणुकीनंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतल्या संघर्षाचा एक नवा अंक सुरू होण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.